Namaste friends. In today's session, we are going to learn what is meant by empirical formula and molecular formula. What is meant by structural formula and how to find out empirical and molecular formula of a given compound. ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण एम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे काय ते बघणार आहोत. तर तत्पूर्वी स्टॉइचियोमेट्री हा एक शब्द आहे, तर तो त्या शब्दाचा अर्थ काय होतो आपण ते बघूयात. ओके, सो केमिकल स्टॉइचियोमेट्री म्हणजे काय, तर स्टॉइचियोमेट्रिक म्हणजे बॅलन्स्ड. स्टॉइचियोमेट्रिक म्हणजे बॅलन्स. आता इथे एक एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण समजून घेऊयात. सो दिस इज द फॉर्मेशन ऑफ अमोनिया. दिस रिॲक्शन शोज द फॉर्मेशन ऑफ अमोनिया. अमोनिया कशापासून तयार होतो, नायट्रोजन गॅस, हायड्रोजन गॅस, ओके, दोन्ही कंबाईन होतात आणि ते काय होतात, त्याच्यापासून अमोनिया तयार होतो. ओके, नाव इथे लक्ष द्या. दिस इज अवर लेफ्ट हँड साइड. ओके, ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे या ॲरोच्या साईडची. ओके, सो डाव्या बाजूला नायट्रोजनचे ॲटम किती आहेत, सो देर आर 2 ॲटम्स. उजव्या बाजूला किती ॲटम्स आहेत, 1 ॲटम. ओके, आता हायड्रोजनच्या बाबतीत हायड्रोजनचे ॲटम किती आहेत, इथे 2 आहेत आणि इथे किती आहेत, 3. ओके, तर इथे 2 ॲटम, इथे 3 ॲटम, देर इज इम्बॅलन्स्ड और नॉन बॅलन्स्ड. इथे नायट्रोजनचे 2 ॲटम, या साईडला 1 ॲटम. सो हिअर इज इम्बॅलन्स और नॉन बॅलन्स. ओके, सो दिस इम्बॅलन्स इज कॉल्ड ॲज नॉन स्टॉइचियोमेट्रिक. इट इज कॉल्ड ॲज नॉन स्टॉइचियोमेट्रिक. ओके, आता एक गोष्ट तुम्हाला कॉमन दिसेल की या दोन्ही साईडला सपोज इथे 2 नायट्रोजन 2 हायड्रोजन 4 ॲटम या साईडला झाले आणि इथे 1 आणि 3 4 ॲटम उजव्या साईडला झाले. नंबर ऑफ ॲटम्स दोन्ही साईडला सेम आहेत पण अनइक्वल आहेत. ओके, दोन्ही साईडला ॲटमची संख्या सेम असली पाहिजे, प्लस स्पेसिफिक ॲटमची संख्या सुद्धा सेम असली पाहिजे. सेम असेल तरच त्या केसमध्ये रिॲक्शनला स्टॉइचियोमेट्रिक रिॲक्शन असं म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल इथे जर मी आता 3 ने मल्टिप्लाय केलं 3 हायड्रोजन. ओके, तर आता या केसमध्ये बघा आणि इथे डावी उजवीकडे काय येईल, 2 नायट्रोजन. सो लेट अस कॅल्क्युलेट नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम ॲट लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड. डावीकडे नायट्रोजनचे ॲटम किती, 2. उजवीकडे नायट्रोजनचे ॲटम किती, 2. सो नायट्रोजनची संख्या बॅलन्स्ड आहे. हायड्रोजनची संख्या डाव्या साईडला 3 दुने 6, उजव्या साईडला 2 त्रिक 6. सो उजव्या साईडला सुद्धा बॅलन्स आहे. टोटल नंबर ऑफ ॲटम्स, आता स्पेसिफिक ॲटम सुद्धा बॅलन्स झाले. टोटल किती झाले याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करा. ओके, 3 आणि 2, 3 दुने 6, 6 आणि 2 8. ओके, सेम केस इथे 3 दुने 6, 6 आणि 2 8. सो टोटल नंबर संख्या बॅलन्स आहे, स्पेसिफिक नंबर ऑफ ॲटम सुद्धा बॅलन्स्ड आहेत. ओके, सो दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज स्टॉइचियोमेट्रिक रिॲक्शन. दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज स्टॉइचियोमेट्रिक रिॲक्शन. सो इन शॉर्ट, what is the stoichiometric reaction? Stoichiometric reaction shows that the number of moles of atoms of the reactant is equal to number of moles of the products, or total number of atoms in the left hand side is equal to total number of atoms in the right hand side. Specific number of atoms should be equal. So here look at the definition. The stoichiometry of reaction is the relationship among number of moles of reactants and product as represented by a balanced chemical equation. So this is a balanced chemical equation and number of atoms. Okay, balanced chemical reaction लाच दुसरं नाव आहे stoichiometric reaction. ठीक आहे. So let us see our next concept, difference between empirical formula and molecular formula. आता empirical formula म्हणजे काय, ठीक. So empirical formula gives simplest whole number ratio, simplest whole number ratio of atoms of each element present in a molecule or chemical compound. ओके, इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे बघा. सो दिस इज अ एक्झाम्पल. हे तुम्हाला नाव माहिती. ओके, दिस इज नेम ऑफ बेन्झीन. ओके, बेन्झीन हॅज सर्क्युलर स्ट्रक्चर. आता बेन्झीन मध्ये जर ह्याचा आपण फॉर्म्युला लिहिला तर बेन्झीनचा फॉर्म्युला काय, C6H6. आणि यालाच आपण सिंपल भाषेमध्ये कसं लिहू शकतो, CH. So this is the simplest formula by which we can represent the benzene. Okay, अजून एक एक्झाम्पल घेऊयात. Look at this formula, C6H12O6. This is the formula of glucose and I will write glucose and this is the acetic acid. CH3COH is the acetic
acid. Okay, now this glucose I can write as, जर मी 6 ने डिवाइड केलं सगळ्या नंबरला तर C6 661. ओके, 12/6 is 2 and oxygen as 1. ओके, इथे काही संख्या लिहिली नाही म्हणजे तात्पुरती मी 1 व्हॅल्यू लिहितो इथे. ठीक, आता सिमिलरली याला थोडं सिंपल फॉर्म मध्ये मी लिहितो. कार्बन किती आहेत माझे इथे 2 आहेत. हाऊ मेनी हायड्रोजन हियर 4 हायड्रोजन. हाऊ मेनी ऑक्सिजन 2 ऑक्सिजन. So let us write in simple ratio. If I divide 2 by all the 3 numbers, the तिन्ही नंबरला मी 2 ने डिवाइड केलं तर काय होईल C1H2O, or in short this can be written as CH2O or CH2O. So हे दोन्ही फॉर्म्युले मी सिम्पलेस्ट रेशिओच्या स्वरूपात लिहिले. ओके, लुक ॲट हियर CH2O and here CH2O. And this simplest whole number ratio is called as empirical formula. Simplest whole number ratio is called as empirical formula. ठीक, so remember this, an empirical formula gives the simplest whole number ratio of atoms of each element present in the molecules of a chemical compound. ठीक, so या कंपाऊंड मध्ये 3 ॲटम्स आहेत आणि तिन्ही ॲटम सिंपल होल नंबर रेशिओ मध्ये इथे मांडले आहेत. ओके, आता याला जर मी 6 ने मल्टिप्लाय केलं देन आय कॅन गेट दी ग्लुकोज फॉर्म्युला. 2 ने मल्टिप्लाय केलं देन आय कॅन गेट दी ॲसिटिक ॲसिड फॉर्म्युला. आलं लक्षामध्ये? सो कुठल्याही मॉलिक्युलचा सिंपल फॉर्म्युला जो ॲटमच्या स्वरूपात लिहिलेला असतो, ॲटमच्या रेशिओच्या स्वरूपात लिहिलेला असतो. ओके, सिम्पलेस्ट होल नंबर रेशिओ ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट. सिम्पलेस्ट होल नंबर रेशिओ ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट. ठीक, आता नेक्स्ट आपण जाऊयात, सेकंड एक्झाम्पल घेऊयात. सेकंड कन्सेप्ट, मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो व्हॉट इज मीन बाय मॉलिक्युलर फॉर्म्युला? सो मॉलिक्युलर फॉर्म्युला मीन्स it indicates the actual number of atoms of each element present in one molecule. It shows actual number of atoms of each element present in one molecule. That is, the molecular formula specifies the number of atoms in the molecule. आता पुढचा महत्त्वाचा सेंटेन्स आहे, two or more substance may have the same empirical formula but different molecular formula. सेम एम्पिरिकल फॉर्म्युला बट डिफरंट मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, आता एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण समजून घेऊयात. लुक ॲट हियर एक्झाम्पल. सो आय हॅव टेकन 3 मॉलिक्युल्स, ॲसिटिक ॲसिड CH3COH, ग्लिसरॉल्डिहाइड CH3CH2 C double bond OH, and glucose C6H12O6. Now here look at this acetic acid. आताच आपण एक्झाम्पल लिहिले याच्यामध्ये. हे कशा पद्धतीने दाखवता येऊ शकतं? CH2O. ओके, सिम्पलेस्ट रेशिओ मध्ये वरती जसं एक्सप्लेन केल्याप्रमाणे CH2O. नाव ग्लिसरॉल्डिहाइड. ओके, हे कसं लिहिता येईल मला? इथे बघा CH3H6O. सिंपल फॉर्म मध्ये हे कसं लिहिता येईल मला? CH2O. राईट. आता सिमिलरली दिस ग्लुकोज CH2O वरती बघितल्याप्रमाणे. सो तिन्ही मॉलिक्यूल या सिम्पलेस्ट रेशिओ मध्ये लिहिता येऊ शकतात. सो आणि हा जो आहे CH3COH, CH3CH2 C डबल बॉन्ड OH, हे सगळे कसे झाल्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि हे काय झाले? एम्पिरिकल फॉर्म्युला. मग 2 किंवा 2 पेक्षा जास्त मॉलिक्युलचा एम्पिरिकल फॉर्म्युला सेम असू शकतो, पण त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला वेगळा असू शकतो. एम्पिरिकल फॉर्म्युला मे बी द सेम बट मॉलिक्युलर फॉर्म्युला मे or may not be same. So 2 or more substance may have same empirical formula but different molecular formula, right? So this example जसं आहे आपण समजून घेतलं. आता what is relation between molecular formula and empirical formula? So this is the relation. Molecular formula is equal to n into empirical formula. N is an integer number. Okay, always remember this is a number, simple number. So what is value of n is equal to molecular formula weight divided by empirical formula weight. Okay, हे आपण आता प्रॉब्लेमच्या सहाय्याने समजून घेऊयात. ठीक. Now let us discuss the one more concept is remaining. What is the structural formula? ठीक. आता स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे काय? फॉर एक्झाम्पलच्या सहाय्याने समजून घेऊयात. CH2H6O. ओके, आता हा झाला आपला एक मॉलिक्युलर तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. ठीक. आता हाच जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे ह्या 2 टप्प्यामध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो. वी कॅन राईट दिस ॲज
CS3CH2OH आणि CS3OCS3. Okay, so this molecular formula can be written in two functional groups. So this is the ethanol, and this one is, we call this as, it is the ether. Okay, diethyl ether, sorry, डायमेथिल इथर किंवा सिंपल आपण याला इथरच म्हणूयात, RCO. Yes. So this is called as the structural formula. Now let us discuss the problems. आता रूल्स आहे त्याच्यामध्ये, हाऊ टू फाइंड आउट इम्पिरिकल फॉर्म्युला. आता हे जे रूल्स दिलेत, आपण हे प्रॉब्लेम्स अगोदर घेऊयात आणि प्रॉब्लेमच्या साहाय्याने हे रूल्स समजून घेऊयात. सो लेट अस लुक ॲट द फर्स्ट प्रॉब्लेम. A compound contains 34.8% oxygen, 52.2% carbon, 13% hydrogen. Calculate empirical formula mass of compound. Given molar mass of carbon is equal to 12 gram per mole, molar mass of oxygen 16 gram per mole, molar mass of hydrogen 1 gram per mole. आता या प्रॉब्लेम मध्ये ऑक्सिजन, कार्बन आणि हायड्रोजनचं पर्सेंटेज वेट दिलेलं आहे. ठीक आहे, आणि या वेटवरून आपल्याला काय काढायचं आहे, एम्पिरिकल फॉर्म्युला मास काढायचं आहे. टोटल एम्पिरिकल फॉर्म्युला काय असेल आणि त्याचं मास काय असेल. ओके, ते सिंपल पद्धतीने आपण काय काढू शकतो. ओके, आता हे उत्तर कसं, याचं उत्तर कसं शोधायचं. ओके, फर्स्ट या पद्धतीचं टेबल काढा. ठीक, पहिल्या कॉलममध्ये एलिमेंट, दुसऱ्यामध्ये पर्सेंटेज वेट जे दिलंय ते, तिसऱ्या याच्यामध्ये मोलार मास ऑफ ॲटम, चौथ्यामध्ये रिलेटिव्ह नंबर ऑफ ॲटम्स, पाचव्यामध्ये सिम्पलेस्ट रेशिओ. ठीक, सो राईट डाऊन ऑक्सिजन, कार्बन आणि हायड्रोजन. ठीक, जे इलेमेंट दिलेत प्रॉब्लेममध्ये ते इलेमेंट लिहा. सो ऑक्सिजन, व्हॉट इज द वेट ऑफ ऑक्सिजन, सॉरी पर्सेंटेज किती, 34.8. कार्बनचं किती आहे, 52.2. आणि हायड्रोजनचं किती आहे, 13%. राईट, आता ॲटॉमिक मास दिलेले आहेत किंवा मोलार मास ऑफ प्रत्येक एलिमेंटचे दिलेले आहेत. ओके, ते मोलार मास लिहिले. ऑक्सिजनचं मोलार मास 16, कार्बनचं 12 आणि हायड्रोजनचं 1. ठीक, आता एम्पिरिकल फॉर्म्युला कसं काढायचं, पर्सेंटेज वेट लिहा, मोलार वेट लिहा, मोलार ॲटॉमिक मास लिहा. नाव डिवाइड इच पर्सेंटेज वेट बाय मोलार मास ऑफ दी ॲटम, किंवा ॲटॉमिक मासने त्याला काय करा, डिवाइड करा. ठीक, ॲटॉमिक वेटने डिवाइड करा. आता इथे बघा 34.8 भागिले 16 किती आले, 2.175. नंतर कार्बनच्या पर्सेंटेज वेटला ॲटॉमिक वेटनी डिवाइड केलं, 52.2 डिवाइड बाय 12 इज इक्वल टू 4.35. नंतर हायड्रोजनच्या जे पर्सेंटेज वेट दिलं आहे त्याला ॲटॉमिक मासने डिवाइड केलं, ॲटॉमिक वेटनी डिवाइड केलं, इज इक्वल टू 13.0 अपॉन 1 इज इक्वल टू 13.0. ठीक, आता हे काय झाले, ॲटॉमिक रेशिओ झाले, किंवा याला आपण म्हणूयात रिलेटिव्ह नंबर ऑफ ॲटम्स ऑर ॲटॉमिक रेशिओ. आता सर्वात कमी कुठला ॲटॉमिक रेशिओ आहे याच्यामध्ये, सो दिस ऑक्सिजनचा 2.175, त्यानंतर कार्बन, त्यानंतर हायड्रोजन, सगळ्यात जास्त कोणाचा, हायड्रोजनचा. ठीक, आता याच्यामध्ये ज्याचा ॲटॉमिक रेशिओ सर्वात कमी आहे त्या संख्येने सर्व संख्यांना काय करायचं, डिवाइड करायचं. ज्याचा ॲटॉमिक रेशिओ सर्वात कमी आहे त्या संख्येने सर्व संख्यांना डिवाइड करायचं. ओके, आता डिवाइड केलं मी इथे 2.715 अपॉन 2.715 इज इक्वल टू 1. नंतर 4.35 डिवाइडेड बाय 2.175 इज इक्वल टू 2. 13.0 डिवाइडेड बाय 2.175. ओके, डिव्हिजन केली, याचं काय येईल 1, ह्याचं 2 आणि ह्याचं 6, 216. ओके, म्हणजे ऑक्सिजन किती माझ्या ह्याच्यामध्ये 1, कार्बनची संख्या किती आहे 2, हायड्रोजनची संख्या किती आहे 6. सो राईट डाऊन इम्पिरिकल फॉर्म्युला. सो व्हॉट इज इम्पिरिकल फॉर्म्युला, C2H6O, C2H6O. आता आपण एम्पिरिकल फॉर्म्युला मास काढूयात. एम्पिरिकल फॉर्म्युला मास इज इक्वल टू 2 इंटू कार्बनचं मास 12 प्लस 6 इंटू हायड्रोजनचं मास 1 प्लस 1 इंटू ऑक्सिजनचं मास 16 ग्रॅम पर मोल. ओके, टोटल करा, वी गेट 46 ग्रॅम पर मोल. म्हणजे इम्पिरिकल फॉर्म्युला मास किती आलं, 46 ग्रॅम पर मोल. ठीक आहे, सो या पद्धतीने आपण इम्पिरिकल फॉर्म्युला काढू शकतो आणि त्याच्यावरून इम्पिरिकल फॉर्म्युला मास सुद्धा काढू शकतो. आता रूल्स आपण बघूयात. ठीक, व्हॉट इज रूल,
द पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ कंपाऊंड इज डिटरमाइंड बाय क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. म्हणजे प्रॉब्लेममध्ये ह्या ज्या व्हॅल्यू दिल्या होत्या ह्या क्वांटिटेटिव्ह अनालिसिसच्या साह्याने डिटरमाइन केल्या जातात. सेकंड, द पर्सेंटेज ऑफ इच इलिमेंट इज डिवायडेड बाय ॲटॉमिक वेट गिव्हिंग राईट टू ॲटॉमिक रेशिओ ऑफ इलिमेंट प्रेझेंट इन द कंपाऊंड. ओके, म्हणजे या पर्सेंटेज वेटला आपण कशाने डिवाइड केलं, त्या इलिमेंटच्या ॲटॉमिक वेटने डिवाइड केलं, त्यावरून आपल्याला काय मिळालं, ॲटॉमिक रेशिओ मिळाला. ठीक. थर्ड, atomic ratio of each element is divided by minimum value of atomic ratio as to give simplest ratio of atoms of the elements. So इथे हा जो ॲटॉमिक रेशिओ मिळाला आहे त्यातला सर्वात लहान कुठला, हा. या रेशिओने सर्व संख्यांना आपण डिवाइड केलं, त्यावरून आपल्याला काय मिळालं, सिम्पलेस्ट नंबर मिळाला. ठीक. चौथा, इफ the simplest ratio is fractional, then values of simplest ratio of each element are multiplied by smallest integer to get simple whole number of each element. म्हणजे याला सुटेबल नंबरनी मल्टिप्लाय करा सो दॅट वी विल गेट सिम्पल होल नंबर. पाचवा, to get the empirical formula, symbol of various element are written side by side with their respective whole number ratio as subscript to the lower right hand corner of the symbols. ओके, म्हणजेच काय, इथे बघा हे जे रेशिओ मिळालेत, हा 1 काय होता ऑक्सिजनचा, हा काय होता कार्बनचा, हा काय हायड्रोजनचा होता. सो कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या फॉर्ममध्ये लिहिले. कार्बन किती आहेत, 2, हायड्रोजन 6 आणि ऑक्सिजन किती आहे, 1. सो इन दिस वे वी कॅन राईट. प्रत्येकाचं वेट लिहा, त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करा सुटेबल फॅक्टरनी आणि जे काय मिळेल ते काय मिळेल आपल्याला, एम्पिरिकल फॉर्म्युला मास मिळेल. ठीक. 6, द मॉलिक्युलर formula may be determined from empirical formula if the molar mass of substance is known. जर मोलार मास दिला असेल त्यावरून आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला काढू शकतो. ओके, या पद्धतीने हा फॉर्म्युला वापरून. ठीक. मॉलिक्युलर फॉर्म्युला वेट दिलंय, एम्पिरिकल फॉर्म्युला मास आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं. ह्या दोघांचा रेशिओ काढा, इथे एन ची व्हॅल्यू येईल, एन ची व्हॅल्यू मिळाली, देन मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल टू एन इंटू एम्पिरिकल फॉर्म्युला. या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता फॉर एक्झाम्पल पुढचा जो प्रॉब्लेम दिला आहे, ठीक, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढा. प्रॉब्लेम नंबर 2.17 आणि हा प्रॉब्लेम सोडवा तुम्ही. तो फायनल याचं जे आन्सर आहे, ओके, लुक ॲट हिअर. एम्पिरिकल फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला, हा काय आला, FeC10H10. देन एम्पिरिकल फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट केलं, हे किती आलं, 185.85 ग्रॅम पर मोल. यांची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली, मॉलिक्युलर फॉर्म्युला मास जे दिलंय 185.85 ग्रॅम पर मोल, एम्पिरिकल फॉर्म्युला मास सुद्धा दिलंय 185.85 ग्रॅम पर मोल. दोघांचा रेशिओ घेतला, काय आला, 1 आला. सो ह्याचा एम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला बोथ आर डी सेम. ठीक आहे. सो हे लेक्चर पुन्हा एकदा बघा, खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. ह्याच्यावरचे MCQ सुटण्यासाठी कन्सेप्ट समजणं खूप आवश्यक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन.